लाडकी बहिणीनं तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा 3,000 रुपये तुम्हाला मिळणार का? सरकारकडून मोठी अपडेट आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी आता लाडकी बहिणींना परत अर्ज भरायचा आहे. ज्यांची ई-KYC अपूर्ण आहे, माहिती चुकीची आहे किंवा बँक डिटेल्स अपडेट नाही आहे, त्यांनी हा फॉर्म नक्की भरायचा आहे. नाहीतर तुमचे 3,000चा हप्ता तुमचा अडकू शकतो. पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुढे फॉर्म कसा भरायचा आहे आपण बघूया. तर 26 जानेवारीनंतर प्रत्येक अंगणवाडी सेविकाकडे महिला व बालविकास विभागाकडून त्रुटीमधील लाभार्थ्यांची याद्या येणार आहेत. त्याच्या यादीमध्ये त्यांचं नाव असेल त्यांनी सर्वांनी हा विनंती अर्ज आपल्याला भरायचा आहे. तसेच ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ते आलेले नाहीत आणि त्याच्या लाभार्थी यादीमध्ये नावसुद्धा नाही तरी पण त्यांनीसुद्धा हा फॉर्म भरायचा आहे. तर हा फॉर्म आहे विनंती अर्ज आहे. त्याच्यामध्ये जिल्हा महिला बालविकास विभाग अधिकारी यांच्यासाठी आपण हा विनंती अर्ज आपण करणार आहोत. तर त्याच्यामध्ये तो विषय कुठला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झालेला आहे तो पुन्हा चालू करण्याबाबतचा पण हा अर्ज आहे. त्याच्यामध्ये काय मेन्शन करायचं आहे तुम्हाला इथे अर्जदार तुम्हाला इथे नाव मेन्शन करायचं आहे. ज्या लाभार्थीचं नाव आहे ते तिथं पूर्ण नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर लाभार्थीचं आधार कार्ड इथे नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा अर्ज क्रमांकसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. तुम्ही जो अर्ज भरलेला असेल त्याचा अर्ज क्रमांक आला असेल तो पण इथे मला टाकायचा आहे. पुन्हा तुमचा इथे पत्ता हा परमनंट पत्ता तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर बघा खालती महोदय दिलेला आहे की वरील अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी असून माझा टिंबपासून हप्ता बंद झालेला आहे. बरोबर आहे. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता बंद झालेला आहे असं इथे मेन्शन करायचं आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे की मी सत्यप्रतिज्ञावर कळवते की माझी KYC पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये आता हा एक पॉईंट तुमचा आहे की माझ्या कुटुंबामध्ये व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही. तसेच माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहनं नाही. तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असून मी या योजनेत पात्र आहे. तरी माझ्या आधार कार्डची पूर्ण तपासणी चौकशी करून माझे पुन्हा लाभ चालू करण्यात यावे याकरिता मी अर्ज सादर करीत आहे. तर अशा प्रकारे हा विनंती अर्ज आपल्याला भरायचा आहे. इथं मी तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती दिलेलं आहे. तसेच खालती इथे बघा इथे तुम्हाला इथे ठिकाण टाकायचं आहे. ते खालती तुम्हाला तारीखसुद्धा टाकायची आहे आणि खालती इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही मेन्शन केला असेल अगोदर रजिस्ट्रेशन करायला तुम्हाला दिला असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि इथे अर्जदाराची लाभार्थ्याची तुम्हाला सही करायची आहे. तर खालती बघा खालती तुम्हाला कागदपत्रेसुद्धा तुम्हाला द्यायची आहेत. तर तुम्हाला इथे लाभार्थी आधार कार्ड द्यायचं आहे. तसेच लाभार्थी पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड द्यायचं आहे. तसेच TC द्यायचं आहे. TC किंवा शाळा शाळेत दाखला जो असेल तुम्हाला द्यायचा आहे. तसे तुम्हाला लाभार्थी रेशन कार्डसुद्धा द्यायचं आहे. तर अशा प्रकार हा विनंती अर्ज भरायचा आहे आणि आपल्या अंगणवाडी सेविकाकडे हा द्यायचा आहे. ह्या अर्जाची जी लिंक आहे हा जो फॉर्म आहे हा मी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. तिथून डाउनलोड नाही तुम्ही ती लिंक कॉपी करून तुम्ही गुगलवरती जाऊन तो पेस्ट करून डाउनलोड करू शकता. ओके. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असेच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत. थँक्यू.